पण फॅमिली आहे, त्याची पण फॅमिली आहे, 4 मुलं आहेत. म्हणून असे फंबल पडतायत की मालिका तिथे सांगणार नाही आणि तिथलेही इथे सांगणार नाही. चैतन्य आणि प्रतीक तो व्यवस्थित या दोघांना गिटार आहे. त्याला ते माहिती नाही की त्याला वीणा म्हणतात. मग त्याला किती छान गिटार घेऊन बसतेत. मला गिटारवाली मूर्ती हवी आहे. मला मी फ्लूट वाजवतो. हा जो आहे हा खूप छान सिंगर आहे. हा आता गिटार शिकतोय. याचे पण रील्स खूप आता येतात गिटार वाजवायचे. दंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि. माझ्या मैत्रीचा प्रवास सुरू होता 7 वर्ष सलग. नाही म्हणता म्हणता आमचं लग्न ठरलं. शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून तोंड ठेव झाकून. खाणा घेण्यासाठी कुणीतरी आयुष्यात येऊ दे. गणपती बाप्पा मोरया. मदत पण एकमेकांचीच हवी आहे. हो म्हणजे गणपतीच्या आगमनाने जमा झाले सर्व. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती बोरिया असं म्हणत आता सुरुवात झाली आहे. भानुशाली यांच्या घरचा बाप्पा आलाय, अमितच्या घरचा बाप्पा आलाय आणि अमितची टीम म्हणजे ठरलं तर मगची टीम सुद्धा आहे सोबत. अमितचे खास मित्र चैतन्य देखील आहे आणि त्याचा खास भाऊ देखील इथे दिसतोय आणि श्रद्धा आहेच सोबतीला. आणि आज डेकोरेशन बघितलं आपण, खूप सुंदर झालंय, छान जुळवून आलंय सगळंच. आज बाप्पासुद्धा तितकेच क्यूट आहेत, छान आहेत. काय सांगशील, काय एक्साइटमेंट होती आज बाप्पा घरी आणायची आणि तेही नवीन घरात बाप्पा विराजमान झाले आहेत, काय सांगशील? खूप बरं वाटतं. म्हणजे एक्साइटमेंट तर एक नेक्स्ट लेवललाच असते. जेव्हा बाप्पा घरी येतात तेव्हा बाप्पाचा आशीर्वाद, बाप्पाचं आगमन जेव्हा होतो तेव्हा तसं मन भरून येतं. आणि जेव्हा जातात तेव्हा रडणं पण येतं. आणि पण आज एक छान गोष्ट ही आहे की अश्विन म्हणजे प्रतीक आणि चैतन्य म्हणजे चैतन्य हे दोघे वेळ काढून आलेत. सो खूप बरं वाटलं. नाही तर नॉर्मली हा नागपूरला असतो, गणपती असतात, आणि हा पुण्याला असतो. पण आज चक्क बापांचा आशीर्वाद लाभले मला आणि हे दोघे आशीर्वाद लाभले. आज ऑफसेट मला चैतन्य घुसलंय माझ्यात. बाप्पा खरंच पावलेत की आपण अमितच्या घरी आलोय. काय म्हणजे काय होतं याच्यात, म्हणजे काय म्हणजे यायचं नव्हतं की काय त्याने जबरदस्तीने घेऊन आले? असं काहीच नाही. आम्ही दरवेळेस गणपतीला आमच्या घरी असतो. पण मग आज म्हटलं की अमितचं घर आहे, आमचंच घर आहे, तर त्याच्यामुळे मग तिकडनं करून ते पुढे जात. आणि आम्ही मुळात जवळच राहतो. पण मागच्या वर्षी आम्ही सगळे दुसऱ्या गावांमध्ये होतो गणपतीसाठी. त्यामुळे म्हटलं यावेळी आहोत तर म्हटलं यावेळी गेलंच पाहिजे. आणि अमित पण नवीन घरात शिफ्ट झालाय म्हटल्यावर मग काय तर बघायलाच पाहिजे. आणि असं वाटतं ना की हे जे सण असतात ना, हे सणच निमित्त असतात की जेव्हा आम्ही सगळं भेटतो एकमेकांना. शूटवरती आम्ही असतोच, पण ऑफ शूट कधी भेटायचं म्हटलं तर मी फॅमिलीमध्ये असतो, याची पण फॅमिली आहे, त्याची पण फॅमिली आहे, 4 मुलं आहेत. पोलीस मी आता त्या 4 मुलांना भेटून आलोय. कमाल आहे. छोटी गोड 4 4 मुलं आहेत. हिला काय याला गुंडच आहेत आणि ते एकदम गुंडच. काय झालंय म्हणजे आज तुझं मित्र आलेत म्हणून असे फंबल पडतायत की मालिका मी कॉन्शियस झालो अजून काय नाही. सेटवर गेल्यावरती अजून काय काय बोलणार आहेत, कुठले जोक विकणार आहेत तिथे. म्हणजे अमित असं सगळं बोलत होता तिथे, हे सगळं चालू होतं. हे नाही आम्ही इथले किस्से तिथे सांगणार नाही आणि तिथलेही इथे सांगणार नाही. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आता समजतंय ना हे तुला? अलर्ट झालेली आहे, पण ठीक आहे. तिला माहिती असेलच की आम्ही सेटवर काय प्रकारच्या 10 वर्ष झाले लग्नाला. काय प्रकारच्या मस्त्या करतो तिला कदाचित माहिती असेलच. अरे बापरे, वेडे होतो आम्ही सेटवर. मला कधी कधी असं वाटतं बाप म्हणजे यांना हसण्याचे तर माहितीच असतील किस्से माझे, मी किती हसतो. आणि काय हा झाला आपला सागर म्हणजे रविराज झाला, बापरे यांच्यामध्ये धमाल येते सेटवर. खूपच मजा. आता फारच कंट्रोल करतोय असं वाटायला लागलं. सेटवर सुद्धा आम्ही एक अशी वेगळी फॅमिली म्हणूनच आम्ही ट्रीट करतो आणि सगळीच खूप कमाल टीम आहे. सगळे खूप छान एकत्र राहतात, मजा मस्ती असते. त्याच्यामुळे मालिका सुद्धा नंबर 1ला आहे. जितका एन्जॉय तुम्ही ऑफ स्क्रीन करताय, ऑन स्क्रीन पण तिथेच मजा येते तुमची बघायला. जुगलबंदी स्क्रीन पण मज्जाच करतोय. म्हणजे चैतन्य जे काही करतोय आता बाकीच्या गोष्टी सुरू आहेत मध्ये, ह्यांचं सगळं असं इमोशनल ड्रामा वगैरे मध्येच थोडासा होता.
आता तो शिफ्ट झालाय थोडासा. बरं, ह्या सगळ्या गोष्टी तू आता ह्यांना बघतेस, ऑनस्क्रीन बघतच असशील. तुला काय वाटतं आता जेव्हा हे समोर येत आहेत आणि ह्यांची रूपं वेगळी आहेत, आज तुझ्या लहान मुलासोबत सुद्धा खूप मस्ती करत होते, काय वाटतं या दोघांबद्दल आता? अश्विन म्हणजे प्रत्येक आणि चैतन्याला मी आधी ठरलं तर मगच्या सेटवरतीच भेटले होते. तेव्हा रिदान खूपच लहान होता, आय थिंक वर्षभराचा असेल माझ्या मते. तेव्हापासून त्यांचं सगळ्यांचं कनेक्ट आहे. रिधान, चैतन्य आणि प्रतीक, तो व्यवस्थित या दोघांना ओळखतो आणि तो व्यवस्थित जलप होतो. आम्ही तिघं एकाच वयाचे असल्यामुळे एकदम बरोबर आहे. आणि साम्य म्हणजे काय माहिती का, जेव्हा रिधान लहान होता रिधानचे कर्ली हेअर्स होते, चैतन्याचं पण कर्ली हेअर्स आहेत, त्यामुळे दोघांचं जास्त जुळून येतं. त्या सेटवर रिदान आला होता आणि आम्ही दोघांनी सेम कपडे म्हणजे हो, ट्विनिंग झालं हो, होतं आणि ते. आम्ही दोघे आजूबाजूला बसून फोटो काढला होता. अजूनही फोटो आहे आमच्याकडे, दोघे त्या एका बेंचवरती बसले होते, सेम पोज मध्ये ट्विनिंग मध्ये होते दोघेही. चुकून ते दोघे ट्विनिंग मध्ये झाले होते, असं एक्सप्रेशन दिले हिने. Actually तेच लिहिलं होतं, समवयस्क. अशा गमती जमती आहेतच. बरं, बाप्पा आलेत आणि बाप्पा यावेळेला म्हणजे रिदान प्रमाणे मूर्ती तुम्ही चेंज करताय असं दिसतंय मला. मागच्या वेळेला बाल गणेश होते, खूप क्यूट होते, आणि या वेळेला विना आहे बाप्पाच्या हातात. काय सांगायला आवडेल? आम्ही जेव्हा मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी गेलो होतो, त्यामुळे संगीत हा विषय खूप जास्त प्रिय आहे माझ्यासाठी सुद्धा आणि रिधानसाठी, रादर अमितसाठी पण. आणि जेव्हा रिधान म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेसपासून संगीताची आवड तेव्हापासून त्याच्या मनामध्ये आम्ही डेव्हलप करत आलेलो आहे. आणि त्याला स्वतःला सुद्धा संगीताची आवड आहे. तो ऑलरेडी संगीताच्या विश्वामध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे. तो स्वतः शिकतो, शाळेमध्ये म्युझिक क्लासेसला वगैरे पण जातो. आणि त्या आवडमुळे कुठेतरी आम्हाला ते असं झालं नाही की मूर्ती सिलेक्ट करताना की आम्ही गेलो आणि रिधानला सांगितलं की रिधान आपण ही मूर्ती घेऊया का. त्याने स्वतःच सिलेक्ट केली. त्याने सांगितलं की मम्मा पप्पा मला ही मूर्ती हवी आहे. तेव्हा गणपती बाप्पा आहेत ना, किती छानपैकी घेऊन पकडून बसायचं, आणि ती गिटार आहे. त्याला ते माहिती नाही की त्याला वीणा म्हणतात. त्याने त्याला सांगितलं मम्मा किती छान गिटार घेऊन बसतायत, मला गिटारवाली मूर्ती हवी आहे. मग त्या दृष्टीने त्याला ती आवडली. त्याच्या आवडीनुसार आम्ही यावेळेला आणली. आणि सांगायचं झालं तर बाप्पांच्या हातात एक संगीत वाद्य आहे. हिची आई दोन्ही छान गायक आहेत. मी फ्लूट वाजवतो. हा जो आहे हा खूप छान सिंगर आहे. हा आता गिटार शिकतोय. याचे पण रील्स खूप आता येतात गिटार वाजवायचे. सो आज एक संगीतमय रियुनियन झालं असंही म्हणू शकतो. आता या संगीतमय रियुनियन कडून एखादं संगीतमय पर्वणी जरा होऊन हो, जाऊ घेऊया देत. आपण, जेवूया, चला, म्हणजे नाही. म्हणजे 2 सिंगर तर आहेत ऑलरेडी, म्युझिशियन्स 2 ऍड झाले आहेत, पण सिंगर्स कडून जरा असं कसरत करावीशी असे मला वाटते. दोघांनी दोन ठरवून singer- एखादं गाणं. आम्ही तर गातच राहतो. अरे गातच राहतो म्हणजे काय काय होतं. हो आम्ही गात राहतो. हा तर असं होतं की अरे यार हा तुम्ही किती गा. गातो, बाथरूम हे मध्ये माहिती गातो, रूम मध्ये गातो, गातच असतो हा नुसता. तुझ्या भावना मला पोचल्या अशाच पोचल्या. लावलाय नाही मला माहित. श्रद्धा हा, बहिणी माहित तुझं. कुठले गणपतीचे गाणं गायचं? याचं ठरलं तर मग टायटल सॉन्ग. अरे गणपतीचं गणपतीचं रे. गणपतीचं गाणं. गणपतीचं गणपतीचं आम्ही 2 mic दिले. आम्ही Special माइंड आवाज करतो. येतील. मी माइंड माईक करतो. तिकडे share. तू मग तिथे सांग. मला आहे माइंड आहे. इनबिल्ट माईक आहे. चला. एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बरं, गाणं तर झालंय, पण तुला माहिती आहे आता पंच्या पुढे काय आहे ते. आणि यावेळेला लेखक आहे इथे, म्हणून त्याच्यामुळे उखाणा लेखक आहे इथे म्हणून काय असतं ते? थोडं मदत करू शकतोस. आता याचा सेगमेंट आहे, गाण्याचा आमचा झाला, आता तुझा सेगमेंट आहे. आता दोघांचं. कोणासाठी उखाणा घेईल? हो उखाणा घेण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना मला. आठव रे आता मित्रासाठी मदत कर, म्हणजे असं मला वाटतं. तुम्ही एकमेकांसाठी उखाणे घ्या. बापरे. हा त्याच्या बायकोसाठी घे. Decide केलं तुम्हाला. अमित तू श्रद्धा वहिनीसाठी उखाणा घे. प्रतीक तू नयनसाठी घे. आज आपण असं काहीतरी वेगळं.
मी माझ्या लग्नाच्या वेळेसच एक असा उखाणा घेतला होता आणि आमची नवीन नवीन अशी सिरियलही सुरू झाली होती त्यामुळे आणि मी आणि नयन आम्ही बऱ्याच वर्षांपासून मित्र होतो सो आणि लग्नाचा निर्णय आम्ही जसं शेवटी घेतला तेव्हा मला तो उखाणा फार रिलेटेबल वाटतो की की तिच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास सुरू होता 7 वर्ष सलग. तिच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास सुरू होता 7 वर्ष सलग. नाही म्हणता म्हणता आमचं लग्न ठरलं तर मग. वा वा क्या वा. बात आहे. मला वाटलं 7 वर्ष आणि 7 जन्म असं हो. नाही. प्रमोशन एवढा चांगला 100%. लेखक नाही खूप छान खूप छान. प्रमोशन अमित पण झालं आमच्या हो, शोचा yes. त्यानिमित्ताने छान प्रमोशन झालं. आता मी उखाणा घेईन. प्रमोट नक्की काय करणारच. मलाच माहित नाही काय प्रमोट होणार आहे. पण मला यमक जुळवता येतात ना माझी मास्टरी आहे त्यामुळे. यमक जुळवण्यात माझी खूप छान. मास्टरी आहे. फुलं पानं शोधा, सापडतायत. फुलं पानं सापडतायत कुठे काय. लेखक कसे असतात ना ते बघतात काय कुठे हा, सापडला. म्हणजे आधीच्या काळी असं टिपिकल ती भाजीत भाजी मेथीची भाजी खूप असं टिपिकल हा, असायचं बरोबर. एकदम टिपिकल. पेढ्यावर पेढे 32 पेढे असं काहीतरी भांड्यावर भांडी. शंकराच्या शंकराच्या पिंडीला पिंडी. हा. तेल वाटे वाकून तुझं तोंड ठेव झाकून. मी घेतोय. ओ, वाव. बघितलं इथे रेडी झालंय. खूप स्पीड कमी आहे. आज जरा 2G मध्ये आलो. आज खूप वायफाय वाटले बरं चैतन्य. सो अमितच्या घरी दर्शनाला आलोय, तुम्ही पण सर्वांनी या. अमितच्या घरी दर्शनाला आलोय, तुम्ही पण सर्वांनी या. उखाणा घेण्यासाठी कुणीतरी आयुष्यात येऊ दे, गणपती बाप्पा मोरया. लेखक बोलले. सांगून गेले. बोलले. मला मागच्या 1 वर्ष मी म्हणत होतो की जुईला लग्न करायचं होतं सो तुम्ही मला बायोडाटा पाठवा. आता याला लग्न करायचं आहे, बायोडाटा मला पाठवू नका, याला रिक्वेस्ट पाठवा. हा त्यांना मदत पण एकमेकांचीच हवी आहे. हो म्हणजे अर्थात अरे वा वा, सुंदर आहे. आज माझ्या लेखकाने खूप सुंदर उखाणा सुचवलं मला आणि अगदी प्लीज तुम्ही दोघांनी मिळून घ्या. नाही तोच सांग तोच सांग. आता हा उखाणा तोच सांग. अर्थ गणपतीच्या आगमनाने जमा झाले सर्व. गणपतीच्या आगमनाने जमा झाले सर्व. रिधांच्या आयुष्यात येण्याने सुख मिळाली सर्व. अरे वा, क्या बात आहे. क्या बात. वा वा वा. सुंदर. खूप छान खूप छान. म्हणजे फायनल खूप प्रयत्नांनी अपार कष्ट करून फायनल एक उखाणा जमलाय आणि थँक्यू सो मच खरं तर. आणि आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. असं छान वाटतंय मला, खूप मस्त झालंय आज. मला इंटरव्ह्यू घ्यायला पण खूप मजा आली आहे. थँक्यू. आणि तुमच्या मालिकेला सुद्धा तितकंच प्रेम मिळत राहू दे. थँक्यू थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.